चला गुड मॉर्निंग. सुरू करतोय बाळांनो आपण. बायनॉमियल थेरमचे पीवायक्यूज चालू आहेत आपले आणि डिफिकल्ट लेवल डायरेक्ट जेईचीच आहे, ठीक आहे ना, कारण की पीवायक्यूज चालू आहेत. बघा फर्स्ट क्वेश्चन आपण बघतोय जेई मेन्स 2025 मध्ये आलेला आहे, ठीक आहे. 28 जॅन शिफ्ट 2 आला. इफ द कोएफिशिएंट्स ऑफ 3 consecutive terms tr, tr plus 1, tr plus 2 in the binomial expansion of a plus b raised to 12 be in geometric progression. बघा जीपी चा अर्थ काय असतो? जॉमेट्रिक प्रोग्रेशन. येतं लक्षात. या तीन टर्म्स आहेत. कोणती कोणती टर्म आहे? टीआर, टीआर प्लस 1 आणि टीआर प्लस 2. याचे जे कोएफिशिएंट्स आहेत बेटा, कोएफिशिएंटचा अर्थ कळतो का? येतं लक्षात. सांगा बरं 12x स्क्वेअर मध्ये कोएफिशिएंट काय झाला? 12. तर ह्याला म्हणतो आपण कोएफिशिएंट. ओके चला, तर ते तीन कोएफिशिएंट्स जे या एक्सपान्शन मध्ये आहेत ते कसे जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. ओके, अँड लेट पी बी द नंबर ऑफ ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ आर. तर असे आर किती आहेत याचे जे पॉसिबल नंबर आहेत याला आपण पी म्हणलेले. पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ आर म्हणजे समजा आर ची व्हॅल्यू 1 असेल, आर ची व्हॅल्यू 2 असेल, आर ची व्हॅल्यू 3 असेल. इथे लक्षात कळते का? अशा किती आर च्या व्हॅल्यू आहेत तर त्याला आपण पी म्हणलेले. ओके, लेट क्यू बी द सम ऑफ ऑल रॅशनल टर्म्स in the binomial expansion of 4th root of 3 plus cube root of 4 raised to 12. Okay, then p plus q is equal to what? पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा क्वेश्चन पूर्ण वेगळा आहे आणि हा वरचा क्वेश्चन पूर्ण वेगळा आहे. तुम्हाला कळलं असेल कदाचित. हा खालचा क्वेश्चन आपण एकदा केलेला बघा अशा टाइप मध्ये रॅशनल टर्म्स. येतं लक्षात. तर बाळांनो वरचा क्वेश्चन वेगळा आहे, खालचा क्वेश्चन वेगळा आहे. दोघांना एकत्र करायचे आणि p plus q आपल्याला सांगायचे. येतं लक्षात. चला बाळांनो सुरू करूयात. ओके, बघा याच्यामध्ये काय आहे? The coefficients of 3 consecutive terms tr, tr plus 1 and tr plus 2 in the binomial expansion of a plus b raised to 12. ठीक आहे. चला मला सांगा बाळांनो tr चा फॉर्म्युला काय असतो? आता इथे जरा दमाने बरं का बाळांनो. का बरं? कारण की tr चा फॉर्म्युला आपण डायरेक्ट tr चा फॉर्म्युला नसतो घेत. आपण काय करतो? tr-1 plus 1 चा फॉर्म्युला घेत असतो. कसं काय? तुम्हाला समजा t6 काढायचा असेल तर आपण t5 plus 1 करतो ना, तर हा आपला आर असतो. आलं का लक्षात? सगळ्यांना आठवतं का एनसीआर चा फॉर्म्युला जो आहे ना आपला? हा, तर काय सांगा बाळांनो, म्हणून हा जो आर आहे तर या आर च्या एक नंबर मागे आणि प्लस 1 असं आपल्याला लिहावं लागतं. ठीक आहे बाळा. तर काय सांगा? एनसीआर मायनस 1. ठीक आहे. पी रेस टू, आता पी कोण सांगा इथे, किंवा ए रेस टू एन मायनस आर प्लस, म्हणजे एन मायनस आर मायनस 1 तो असा येईल एन मायनस आर आणि प्लस 1 येऊन जाईल ना तो. येतं लक्षात. चला काय पुढे वेळा सांगा? बी रेस टू आर मायनस 1. हे बघा असं आपल्याला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. का बरं सांगा? कोएफिशिएंट्स विचारलं ना त्याने आपल्याला. कोएफिशिएंट्स म्हणजे फक्त हा पुढचा वाला आयटम ना. आलं का लक्षात? सगळ्यांना समजतं का बाळांनो? ओके चला नेक्स्ट. ठीक आहे. बर त्याच्यानंतर टी आर प्लस 1. टी आर प्लस 1 कसं आहे सांगा? टी आर प्लस 1 ला आर प्लस 1 लिहू ना आपण. इथे लक्षात. हा काय सांगा? एन सी आर ए रेस टू जे काय असेल आणि बी रेस टू जे काय असेल बाळांनो, कारण की ते कोएफिशिएंट्स मध्ये नाही धरले जाणार ना ते. इथे लक्षात. ते तर फंक्शन धरतोय ना आपण. तर हा झाला आपला कोएफिशिएंट. ओके बाळा. आणि काय सांगा? टी आर प्लस 2 च्या इथे तुम्ही लिहिणार टी आर प्लस 1 प्लस 1. कळते बाळांनो? तर काय सांगा तुम्हाला कळतं ना, हा जो पण नंबर असतो एक नंबर अलीकडे प्लस 1 असं लिहित असतो ना आपण. तर टी आर प्लस 2 च्या ऐवजी काय सांगा? टी आर प्लस 1 प्लस 1. सर याच्या ऐवजी हा तर डायरेक्ट आर प्लस 1 चाच येईल ना, टी आर प्लस 1. ओके, तर सांगा एन सी आर प्लस 1. येतं लक्षात. आणि पुढचा तर काय प्रॉब्लेम बेटा येणारच नाही आपल्याला, असं येतं लक्षात. चला या तिघांचे जे कोएफिशिएंट्स आहेत बाळांनो त्यांनी म्हणलेले की दे आर इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन. चला बाळांनो सांगा मला जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये 3 नंबर जर जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतील. येतं लक्षात. इफ a, b, c आर इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन देन b स्क्वेअर इक्वल्स टू ac असतं. माहिती तुम्हाला? हा जो मधली टर्म असते त्याचा जो स्क्वेअर असतो तो या दोघां टर्म्सच्या मल्टिप्लिकेशनच्या इतका असतो बाळांनो. चला नेक्स्ट बोला काय करणार तुम्ही? तर NCR चा स्क्वेअर कळलं का? मधली टर्म इक्वल्स टू पहिली टर्म इंटू शेवटची टर्म. येतं लक्षात. तर काय सांगा? NCR मायनस 1 इंटू NCR प्लस 1. कळते का बाळांनो? येतं लक्षात. आता इथे एक छोटासा विषय बाळांनो, एक छोटीशी कन्सेप्ट आहे बाळा, बघा जी तुम्हाला माहिती पाहिजे बरं का बेटा. बघा छोटीशी कन्सेप्ट अशी आहे की जर
एन सी आर अपॉन एन सी आर मायनस वन असेल समजा, म्हणजे काय वरती एनसीआर आहे आणि खाली एनसीआर मायनस वन, ह्याच्यावर एक संख्या कमी येते लक्षात. तर बाळांनो याचा डायरेक्टली फॉर्म्युला एक बनतो, काय माहिती का तुम्हाला, एन प्लस आर मायनस वन अपॉन आर. ठीक आहे, एकदा मी चेक करून घेतो. एन प्लस आर मायनस वन अपॉन आर हा बनतो त्याचा फॉर्म्युला. ठीक आहे, सॉरी एक मिनिट फक्त. एन प्लस वन मायनस आर, याचे मी तुम्हाला एक्झाम्पल पण दाखवतो. एन प्लस वन मायनस आर अपॉन आर. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल बाळांनो बघा बरं का, आता एक्झाम्पल दाखवतो तेव्हा त्याच्याने तुम्हाला लक्षात राहील ते. ओके बघा, फॉर एक्झाम्पल समजा 10C5 अपॉन 10C4 असेल, तर काय करणार बाळांनो तुम्ही, काय करणार, n प्लस वन करायचा, म्हणजे काय 10 प्लस वन, 10 प्लस वन किती सांगा, 11. त्याच्यामधनं जो दोघांमधला मोठा आहे ना, वरती मोठा पाहिजे ऍक्च्युली, तो मोठा आहे तो मायनस करायचा, 5 अपॉन तोच 5 खाली लिहायचा. येतं लक्षात. तर किती बाळांनो सांगा ते 6 अपॉन 5. येतं लक्षात, सगळ्यांना समजतंय का. अजून एखादं एक्झाम्पल बघा बेटा, हे बघा, समजा असं असेल की 9C5 अपॉन 9C4. बोला बाळांनो आता. तर काय करायचं, 9 प्लस वन, कारण की n प्लस वन आहे ना, वरचा जो नंबर आहे 9, तर 9 प्लस वन म्हणजे 9 प्लस वन मायनस आर अपॉन आर. सगळ्यांना समजते बाळांनो. तर काय झालं सांगा ते, 5/5 म्हणजे 1 आन्सर आला. ठीक आहे, हे बघा याला तुम्हाला सोडवता पण येईल डायरेक्ट. कसं काय, n फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल मायनस आर फॅक्टोरियल, याला पण सोडवता येईल. n फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल, ऍक्च्युली आर मायनस वन फॅक्टोरियल, n मायनस आर मायनस वन फॅक्टोरियल, ह्याच्याने पण तुम्हाला तो सोडवता येईल. पण मग शॉर्टकट आपल्याकडे अवेलेबल आहे तर वापरून घ्यायचा. येतं लक्षात, हे मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं. ठीक आहे, आता मला जरा इकडे लक्ष द्या. तुम्हाला असं नाही वाटत की हे दोन आहेत ना, तर मी एक काम करतो, एनसीआर इंटू एनसीआर लिहितो, चालेल का. आणि इकडे काय लिहितो सांगा बाळांनो, एनसीआर मायनस वन इंटू एनसीआर प्लस वन. आता एक काम करा, हा एनसीआर आणि हा एनसीआर मायनस वन आहे, तर हा एक ने कमी ना, याला खाली घेऊन या इकडे. आणि हा आर प्लस वन आहे आणि हा आर आहे, तर हा एक ने कमी ना, याला इकडे खाली घेऊन या. येतं लक्षात. तर काय होईल बघा बरं बाळांनो, बघा काय होईल, एन सी आर अपॉन एन सी आर मायनस वन इक्वल्स टू एन सी आर प्लस वन अपॉन एन सी आर. येतं लक्षात. चला आता इथे आपण तो फॉर्म्युला अप्लाय करायचा का. काय होता फॉर्म्युला सांगा बरं बाळांनो, एनसीआर अपॉन एनसीआर मायनस वन, म्हणजे हा जो वरचा आर आहे त्याच्यावर एक कमी असेल समजा, तर आपण काय करायचो, एन प्लस वन करायचो, त्याच्यामधनं हा आर मायनस करायचो, खाली तोच आर परत ठेवून द्यायचो. येतं लक्षात. चला इकडे सांगता येईल बाळांनो तुम्हाला. आता बघा, आता इथे थोडस आरामात बरं का बाळांनो, हे बघा, कारण की वरती आर प्लस वन खाली आर आहे, तर हा एक नी जास्तच आहे ना, तर काही प्रॉब्लेम तर येणार नाही आपल्याला, एक नी जास्त आहे हा. येतं लक्षात. तर काय करायचं, एन प्लस वन मायनस आर प्लस वन अपॉन आर प्लस वन. राहील का लक्षात. हे बघा, जो वरचा मोठा नंबर असतो तोच आपण बेटा इथे ठेवत असतो ना. हे बघा इकडे लक्ष द्या. हे बघा, इथे जर 5 असेल तर हा 5 आपण इथे ठेवतो आणि आपण तोच 5 करतो. मग इथे बेटा मोठा नंबर काय सांगा, तुमचा आर प्लस वन आहे ना, तर आर प्लस वन इथे ठेवला आणि खाली आपण काय ठेवलं सांगा बाळांनो, आर प्लस वन परत एकदा ठेवलेला आहे. चला कसं करता येईल सांगा बरं पुढचं आता. हा बाळांनो कुठे, हे बघा, एन मायनस आर प्लस वन अपॉन आर. ठीक आहे, इक्वल्स टू बाळांनो, हे बघा इथे काय होईल, हा प्लस वन आणि हा मायनस वन काय होईल सांगा, कॅन्सल. तर तिकडे काय उरेल सांगा, एन मायनस आर अपॉन आर प्लस वन. हा मायनस आर उरलेला आहे ना तिथे. चला आता एक काम करा, यांनी इकडे मल्टिप्लाय करा, यांनी इकडे मल्टिप्लाय करा. चला बाळांनो बोला काय काय होऊन जाईल. चला, तर आर प्लस वन इंटू एन मायनस आर प्लस वन, याला ह्या टर्मला मी ह्या टर्मशी मल्टिप्लाय केलं, इक्वल्स टू आर टाइम्स एन मायनस आर. चला तर काय सांगा, आर एन मायनस आर स्क्वेअर प्लस आर प्लस एन मायनस आर प्लस वन इक्वल्स टू आर एन मायनस आर स्क्वेअर. तर आर स्क्वेअर बेटा समोर समोरचे मायनस मायनस कॅन्सल झाले बघा. ठीक आहे, आर एन पण कॅन्सल झाले बघा, प्लस आर मायनस आर पण कॅन्सल झाले बघा. येते का लक्षात. येस बाळांनो, काय उरलं सांगा, एक मिनिट थांबा.
तर आपल्याला ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ आर पाहिजे ना. मला इथे आर उरतच नाही ना. आलं का लक्षात? इथे काय उरतं बेटा n+1 = 0. तर आर तर उरतच नाही याच्यामध्ये. येतं लक्षात? तर आरच्या तर व्हॅल्यूज येत नाही कोणत्या. येतं लक्षात? तर पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ आर किती बाळांनो? एक पण कोणत्याच येत नाही याच्यामध्ये. म्हणून पी ची व्हॅल्यू काय झाली बाळांनो सांगा? 0. कारण की पी काय सांगा? पी इज पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ आर. येते का लक्षात? व्हॉट इज पी? पी इज द नंबर ऑफ ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ आर. पण आर तर कटच होऊन जातोय. त्यामुळे पी ची व्हॅल्यू काय झाली बाळांनो सांगा? 0. ओके. तर हे तुम्हाला अर्ध गणित कळलं का बाळांनो? येतं लक्षात? आता नेक्स्ट गणित चालू करू आपण. ठीक आहे. आता हे वाला इकडे सोडवू आपण. चला. क्यूब इज द सम ऑफ ऑल रॅशनल टर्म्स in the binomial expansion of fourth root of 3. ठीक आहे बाळांनो? fourth root of 3 plus third root of 4 raised to 12 ह्याच्यामधल्या रॅशनल टर्म्स. बाळांनो तुम्हाला माहिती असेल रॅशनल टर्म्स आपण कसं करायचो? हे बघा आपण असं करतो tr+1 = ncr fourth root of 3 raised to n minus r आणि बाळांनो third root of 4 raised to r. आता बघा n ची व्हॅल्यू किती सांगा? n ची व्हॅल्यू 12 आहे ना मला. येतं लक्षात? 12. आणि हा काय सांगा? 12 - r. येतं लक्षात? ओके. चला. तर 12cr. ठीक आहे. बाळांनो हा फोर्थ रूट ऑफ 3 ला आपण 3⁻1/4 लिहू शकतो. माहिती का तुम्हाला? फोर्थ रूट ऑफ 3 ला आपण लिहू शकतो 3⁻1/4 इंटू 12 - r. हा वरचा त्याला मल्टिप्लाय होऊन जाईल. ठीक आहे. इंटू थर्ड रूट ऑफ 4 ला म्हणजे क्यूब रूट ऑफ 4 ला आपण r/3 लिहू शकतो वरती. 1/3 लिहू शकतो ना त्याला. तर तो r × 1/3 म्हणजे काय सांगा बेटा? r/3. इथे लक्षात. चला नेक्स्ट. आता तुम्हाला काय करायचं बाळांनो सांगा? 12cr 3⁻12 - r/4 × 4⁻r/3. आता काय करायचंय तुम्हाला ह्याला रॅशनल टर्म्स बघायचे. त्याच्या रॅशनल टर्म्स कुठे कुठे येतात बाळांनो मला सांगा? 3 ची पॉवर जर एखादी इंटिजर असेल तर त्याला आपण रॅशनल म्हणू. पॉझिटिव्ह इंटिजर थोडक्यात. 3 ची पॉवर. येतं लक्षात? बाळांनो सांगा बरं 3 ची पॉवर समजा अशी आली समजा चुकून माकून की 5/2 तर ही रॅशनल आहे का? नाही. येतं लक्षात? 3 ची पॉवर रॅशनल आणायची असेल तर बाळांनो तो नंबर कसा पाहिजे सांगा? इंटिजर मध्ये पाहिजे. येतं लक्षात बाळांनो? पॉझिटिव्ह इंटिजर मध्ये पाहिजे. ठीक आहे ना? निगेटिव्ह इंटिजर मध्ये आला तर आलं लक्षात? तर ते परत बेटा -3 वगैरे आला तर तो 1/³ होऊन जाईल ना. येतं लक्षात? ते चालणार नाही आपल्याला. ओके. चला सांगा बाळांनो. हा तर बोला. तर आर ची व्हॅल्यू येस बाळांनो. आर ची व्हॅल्यू तुम्ही काय काय घेऊ शकता जेणेकरून याची व्हॅल्यू बाळांनो काय सांगा? पॉझिटिव्ह नंबर येईल किंवा 0 पण चालेल आपल्याला. बोला. येस बाळा. आर ची व्हॅल्यू 0 घेऊ शकतो आपण. येतं लक्षात? आर ची व्हॅल्यू 4 घेऊ शकतो कारण की 12 - 4 म्हणजे 8. 8/4 म्हणजे 2. त्याच्यानंतर 8 घेऊ शकतो आपण. 12 - 8 म्हणजे 4. 4/4 म्हणजे 1. आणि आपण डायरेक्ट 12 पण घेऊ शकतो. 12 - 12 0. 0 पण चालते बरं का? कारण की एनिथिंग रेस टू 0 इज ऑलवेज 1. सिंपल आहे. चला. आता r/3 सांगा बाळा तुम्हाला. ह्याच्यात r ची व्हॅल्यू कोणती कोणती चालेल? 0 चालेल, 3 चालेल, 6 चालेल, 9 चालेल, 12 चालेल. येते का लक्षात बाळांनो? हे बघा मॅक्सिमम व्हॅल्यू तर 12च येणार ना तुमची. 12c 12च आहे ना लास्ट व्हॅल्यू. येतं लक्षात? येस बाळा. आता काय करायचं सांगा? या दोघांमधल्या आपल्याला दोन्हीला सॅटिस्फाय करणाऱ्या व्हॅल्यूज चालणार बेटा. तर 0 चालेल आणि 12 चालेल जे कॉमन आहेत त्या. तर आरच्या किती व्हॅल्यू आल्या बाळा सांगा? 2 व्हॅल्यू आल्या. किती सांगा? 0 आणि 12. येतं लक्षात? ओके. आता त्यांनी तुला विचारलेले सम ऑफ ऑल रॅशनल टर्म्स. आता त्या रॅशनल टर्म्स फक्त किती आहेत ते नाही विचारलेले, त्याची सम काढायची रॅशनल टर्म्सची. तर पहिली रॅशनल टर्मच्या वेळेस तुमच्या आर ची व्हॅल्यू 0 येईल आणि दुसऱ्या रॅशनल टर्मच्या वेळेस तुमच्या आर ची व्हॅल्यू 12 येईल. कळते बाळांनो? तर बोला काय सांगा? पहिल्या रॅशनल टर्मच्या वेळेस आर ची व्हॅल्यू काय सांगा? 0. तर टी हे बघा मी इथे लिहितो बाळांनो ते t0 + 1 = 12c0. ठीक आहे बाळांनो? हा काय सांगा? हे वाला काय आपला आयटम सांगा बरं. हा 3⁻12 - 0 म्हणजे 12. 12/4 म्हणजे 3. येतं लक्षात? इंटू 4⁻0/3. 0/3 म्हणजे 0. येतं लक्षात? तर बेटा 12c 0 तर 1 असतो ना. येतं लक्षात? 3⁻3 3 0 9 9 3 27 इंटू एनिथिंग रेस टू 0 इज ऑलवेज 1. चला बाळांनो ही झाली तुमची पहिली रॅशनल टर्म 27. चला नेक्स्ट रॅशनल टर्म साठी तुम्ही काय टाकणार? आर ची व्हॅल्यू
12 टाकणार बाळांनो. तर 12 प्लस 1 इक्वल्स टू बोला इथे काय करणार सांगा, आर ची व्हॅल्यू 12 टाकणार. तर 12C12 3 रेस टू 12 मायनस 12 म्हणजे बेटा 3 रेस टू 0 आणि 4 रेस टू 12/3 म्हणजे 4. येते लक्षात, इथे मी 4 टाकणार. ओके, 12C12 किती असतो 1. माहिती ना तुम्हाला 12C0 आणि 12C12 सेमच असतो, 1 असतो. 3 रेस टू 0 इज 1. बाळांनो 4 रेस टू 4 4 4 16 16 इंटू 16 किती बेटा सांगा 256. चला बाळांनो या दोघांची ऍडिशन करा. तर 256 प्लस 27 283. तर तुमच्या क्यू ची व्हॅल्यू काय झाली बाळांनो सांगा 283. बाळांनो पी ची व्हॅल्यू तर 0 आहे, क्यू ची व्हॅल्यू तर 283 आहे. तर पी प्लस क्यू किती आहे सांगा 283. तर 283 जिथे पण दिसत असेल बाळांनो तो ऑप्शन टिक करून टाकायचा. 283 इथे लक्षात, सगळ्यांना समजलं की नाही? इझी होतं का डिफिकल्ट होतं थोडस? दोन गणित मिक्स केलेत ना बाळांनो त्यांनी, आलं का लक्षात? आपण हे इंडिव्हिज्युअल हे वाला पहिले पण एकदा सॉल्व्ह केलेलं असे, येतं लक्षात? फक्त हे इकडचं जरा नवीन होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट. ओके, पुढचा क्वेश्चन असा आहे बघा, JEE मेन्स 2025 मध्ये आलेला बाळांनो हा क्वेश्चन. 24 Jan shift 2. Suppose A and B are coefficient of 30th and 12th terms respectively in the binomial expansion of 1 plus x raised to 2n minus 1. If 2a equals to 5b, then n is equals to what? ठीक आहे ना बाळांनो, येऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. चला बघा, A आणि B काय सांगा कोएफिशियंट्स कोणाचे, 30th टर्म आणि 12th टर्म. बाळांनो मला सांगा T30 काढावं लागेल ना आपल्याला. 30th टर्म म्हणजे मला सांगा T30 आपण कसा काढतो, T29 प्लस 1. चला बाळांनो सांगा, तर किती रेस टू 2n मायनस 1 आहे. तर आपल्या n ची व्हॅल्यू काय सांगा यावेळेस 2n मायनस 1. आपण नाही का एनसीआर काढतो, तर एनसीआर च्या ऐवजी काय सांगा 2n मायनस 1 CR. आता आर ची व्हॅल्यू किती सांगा 29. ठीक आहे बाळांनो. ओके, 1 रेस टू बाळांनो n मायनस आर. पण बेटा 1 रेस टू काही जरी असेल तरी त्याचा आन्सर तर 1च असते ना, त्यामुळे मी त्याचं जास्त टेन्शन घेत नाहीये बेटा. ओके, चला पुढे. पुढची जी टर्म आहे बाळांनो, ठीक आहे ना, म्हणजे काय x रेस टू ते किती येते सांगा बाळांनो r. येते लक्षात? हा 1 काय असतो 1 रेस टू n मायनस r आणि b रेस टू r. तर मी डायरेक्ट x रेस टू 29 लिहितोय. ठीक आहे ना, चला त्याच्यानंतर टी किती काढावं लागेल आपल्याला सांगा 12 काढावं लागेल आपल्याला. येते लक्षात? तर T12 काय असतो T11 प्लस 1 म्हणजे काय 2n मायनस 1 C11. 1 रेस टू काहीतरी असेल बेटा, यांचं सबस्ट्रॅक्शन वगैरे त्याचे काही संबंध नाही, कारण की 1 रेस टू एनिथिंग इज ऑलवेज 1. x रेस टू 11. येते लक्षात? चला बाळांनो, आता तुम्हाला त्यांनी सांगितलेले त्याचे कोएफिशियंट्स. एक मिनिट, कोएफिशियंट्स म्हणजे फक्त हा एवढाच पार्ट ना बाळांनो, येतं लक्षात? त्यालाच आपण कोएफिशियंट म्हणतो, म्हणजे ऍक्च्युअली पुढच्या लिहायची पण गरज नव्हती. ठीक आहे ना. ओके, त्याला कोएफिशियंट्सला नाव दिलेलं बाळांनो त्यांनी A आणि B. तर हा आहे आपला A आणि हा काय सांगा बाळांनो आपला B. येतं लक्षात? ओके, तर जर 2a इक्वल्स टू 5b म्हटलेले तर n ची व्हॅल्यू किती? सोपा क्वेश्चन आहे बाळांनो. बघा फक्त याच्यात थोडंसं बाळांनो गडबड होऊ शकते, कारण की मोठे मोठे नंबर्स आहेत. येतं लक्षात? चला तुम्हाला मी दाखवतो बेटा. बघा काय म्हणते बाळा? हा, डिवाइड म्हणजे हे काय डिवाइड करायची गरज नाही, तुला हे इक्वेशन दिलेलं आहे ना डायरेक्ट, त्याच्यात ए आणि बी टाकून द्यायचं डायरेक्ट. आता बघा काय दिलं सांगा 2 टाइम्स a. a किती सांगा आपला 2n मायनस 1 C29. आता आहे आपल्याकडे इक्वल्स टू 5 टाइम्स काय बाळांनो सांगा 2n मायनस 1 C11. येतं लक्षात? आता बाळांनो याच्यामध्ये दोन मेथड आहेत. एक पहिली मेथड आहे काय बाळांनो सांगा, डायरेक्ट तुम्ही याला सॉल्व्ह कर सुटायचा. येतं लक्षात? त्याचा आन्सर काही ना काहीतरी 100% येऊनच जाईल. दुसरी मेथड आहे बाळांनो की याला थोडंसं सिम्प्लिफाय करायचं आणि हे जे ऑप्शन्स आहेत ना बाळांनो, हे ऑप्शन्स एक एक टाकून बघायचे. येतं लक्षात? तर आपण एक काम करू, पहिले सोल्युशनची मेथड बघून घेऊ, जे ओरिजिनल कसं सॉल्व्ह करायचं ते. येतं लक्षात? जर नाही आलं समजा काही कन्फ्युजन झालं आपलं तर मग आपण ते टाकत जाऊयात, काही प्रॉब्लेम नाही. येतं लक्षात? तसं आहे, असं येऊन जाणार ते. चला बाळांनो बघा काय करायचं येईल. बघा हे बघा 2 टाइम्स बाळांनो, याचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला एनसीआर चा, n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल n मायनस r फॅक्टोरियल. चला तर काय 2n मायनस 1 फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल म्हणजे काय 29 फॅक्टोरियल
2n मायनस 1 मायनस 29 फॅक्टोरियल. सगळ्यांना कळतं बाळांनो? चला त्या साईडला काय इक्वल्स टू 5 टाइम्स बोला 2n मायनस 1 फॅक्टोरियल अपॉन 11 फॅक्टोरियल 2n मायनस 1 मायनस 11 फॅक्टोरियल. सगळ्यांना इथपर्यंत कळतं की नाही बाळांनो? समोर समोरचे डायरेक्ट कट होतात बघा. 2n मायनस 1 फॅक्टोरियल 2n मायनस 1 फॅक्टोरियल डायरेक्ट काय झाले सांगा? कॅन्सल झाले बरं का बाळांनो. आता थोडंसं इकडे लक्ष द्या बरं का, थोडंसं कॉम्प्लिकेट होण्याची शक्यता आहे. ओके आता बाळांनो हा आहे 2n मायनस 30, हा आहे 2n मायनस 12. येतं लक्षात? मला सांगा कोणता मोठा आहे? 2n मायनस 30 मोठा असेल का 2n मायनस 12 मोठा असेल? 2n मायनस 12 मोठा असेल ना. येतं लक्षात? तर ही टर्म आपण इकडे घेऊन येऊ याच्यावरती. येते का लक्षात? असं करूयात आपण. ठीक आहे. तर ही जी पूर्ण खालची टर्म आहे ही इकडे घेऊन आलो आपण. तर काय सांगा 2n मायनस 12 फॅक्टोरियल अपॉन 2n मायनस 30 फॅक्टोरियल इक्वल्स टू बाकी सगळा कचरा तिकडे घेऊन जाऊ. तर हा होईल 5/2. हा 2 पण तिकडे नेला खाली 5/2 आणि हा 29 वरती नेला तर 29 फॅक्टोरियल अपॉन 11 फॅक्टोरियल. सगळ्यांना कळतंय? चला बाळांनो आता थोडस आरामात बरं का बाळांनो. मला सांगा हा मोठा आहे की नाही? सर तुम्हाला कसं कळलं बाळा? एन ची व्हॅल्यू 10 टाकून बघ, 20 टाकून बघ, काहीतरी टाकून बघ, हाच मोठा आहे ना. एखाद्या नंबर मधनं 12 सबट्रॅक्ट केला आणि त्याच नंबर मधनं 30 सबट्रॅक्ट केला तर 12 सबट्रॅक्ट केलेला नंबर मोठा असेल ना. येतं लक्षात? चला बाळांनो तर पुढे जाऊयात आपण. ओके तर ह्याला कसं लिहितो आपण सांगा? 2n मायनस 12 इंटू 2n मायनस 11. आठवलं का? एक एकनी कमी 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 करत नेतो आपण. येतं लक्षात? तर काय सांगा 2n मायनस 10. ओके काय झालं इथे? अरे सॉरी -1 होईल ना. बघा एक एकनी कमी केला म्हणजे काय 2n मायनस 12 इंटू 2n मायनस 13 कारण की अजून एक -1 होईल. येतं लक्षात? 2n मायनस 14. येतं लक्षात? आता म्हणून थोडस मी पटापट बघा बरं का कसं लिहिण्याचा प्रयत्न करतो याला बरं का बांधतो. बघा इथे काय येईल 2n मायनस 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि लास्ट काय बाळांनो सांगा 2n मायनस 30 फॅक्टोरियल असेल ना आपलं हे. आणि अपॉन खाली काय बाळांनो सांगा 2n मायनस 30 फॅक्टोरियल. तर हे पूर्ण दोघं कॅन्सल होऊन जातील. तर इथे इतक्या सगळ्या टर्म्स आहेत पण घाबरू नका कारण की तिकडे पण तेवढे टर्म्स जनरेट होणार आहेत. आलं लक्षात? त्या साईडला पण तेवढेच टर्म्स जनरेट होतील बेटा. जरा चेक करा बरं का. फक्त जरा दमाने कारण की 5/2 आहे बरं का आपल्याकडे त्याची जरा रिस्क आहे. ठीक आहे ना बाळा? मी इक्वल टूच्या तिकडे याला थोडंसं असं घेतो बरं का. हा इक्वल टूच्या त्या साईडचं काय बेटा सांगा 5/2 सांगा 29 इंटू 28 इंटू 27 26 25 24 23 22 21 20 19. ठीक आहे बाळांनो 19 18 17 16 15 14 13 12 11 फॅक्टोरियल पर्यंत आपण जाऊयात. आणि खाली काय म्हणून सांगा 11 फॅक्टोरियल. तर 11 कॅन्सल होऊन जातील. येतं लक्षात? आता मी डायरेक्ट इकडच्या टर्म्सला तिकडच्या टर्मशी कंपॅरिझन करू शकतो पण थांबा एक मिनिट. हा 5/2 बेटा घोटाळा करणार आहे. येतं लक्षात? बाळांनो आता ते इक्वल असतील 100%. बघ आता बघ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 टर्म्स आहेत ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 टर्म्स आहेत प्रॉपर. पण हा 5/2 बेटा काहीतरी झोल करतोय बेटा. जेव्हा असे 5/2 वगैरे आकडे असतात ना इकडचा लास्ट आकडा बघायचा किती 12. त्या 12 ला 5/2 ने मल्टिप्लाय करा बरं. 12 5 60 60/2 म्हणजे 30. तर तो 12 आणि 5/2 गायब होऊन इकडे डायरेक्ट 30 उत्पन्न झाला बाळांनो. सगळ्यांना कळलं का? ही स्कीम कळती का बाळांनो? हा जो 5/2 आहे ना हा 5/2 मी 12 ला मल्टिप्लाय करतोय कारण की आपल्याला बघा आपल्याला एका लाईनीत नंबर्स पाहिजेत ना सगळे. आता लाईनीत नंबर्स पाहिजे असतील मी ह्याला मल्टिप्लाय केलं तर काही लाईनीत येत नाहीत. तर जो शेवटचा नंबर असतो ना बाळा त्याला मल्टिप्लाय करून मग ते सगळ्या टर्म्स लाईनीत येत असतात. लक्षात ठेवा. समजतं बाळांनो? तर मी काय करतो 5/2 ला कोणाशी मल्टिप्लाय करतो सांगा 12 शी मल्टिप्लाय करतो. त्याचा आन्सर येणार आपला 30. म्हणजे बाळांनो इकडे मी काय करणार ह्या सगळ्या टर्म्स तिकडच्या टर्मशी कंपेअर करणार बाळांनो. तर इकडे 30 पासून सुरू होणार बरं का. 30 29 28 येते लक्षात? तर आपण काय करणार बाळांनो सांगा इकडे 18 टर्म्स आहेत इकडे 18 टर्म्स आहेत. प्रत्येक टर्म एकाडे गॅप नाही येते लक्षात? तर बाळांनो सांगा बरं काय करणार मग इकडे जी सर्वात मोठी टर्म आहे 2n मायनस 12 ती आपण तिकडच्या सर्वात मोठ्या टर्मशी कंपेअर करणार. येते लक्षात? येस बाळांनो. तर 2n मायनस 12 इक्वल्स टू 30. तर हा जर तिकडे गेला तर 2n इक्वल्स टू
42, तर n ची व्हॅल्यू किती बेटा सांगा 21. आलं का लक्षात? सगळ्यांना समजते का? आता बघा हेच आन्सर तुम्ही आणू शकता 21 जर तुम्ही काय केलं n च्या व्हॅल्यू इकडनं एक 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 सबस्टिट्यूट केला. तर एकदा 20 टाकून बघा, एकदा 19 टाकून बघा, एकदा 22 टाकून बघा, पण तुमचा लास्ट आन्सर आहे 21. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत ते जावं लागेल आणि कदाचित लास्ट ऑप्शन तुमचा आला तर आला. ट्राय अँड एरर मेथड मध्ये हेच गोष्ट असते की तुमचं ऑप्शन किती आहे. जर पहिलंच असतं 21 तर आपल्याला लगेच आन्सर आला असतं. कळलं का? सगळ्यांना समजतं का बांधव? तर ही पण एक मेथड आहे आणि ओरिजिनल वाली पण एक मेथड. ठीक आहे, चला बांधव नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, फॉर सम n नॉट इक्वल्स टू 10, n ची व्हॅल्यू 10 नाहीये, let the coefficient of 5th, 6th and 7th terms in the binomial expansion of 1 plus x raised to n plus 4 be in arithmetic progression. बाळांनो आता यावेळेस जॉमेट्रिक प्रोग्रेशन नाही बरं का. मागच्या गणितात कोणता होता सांगा? जॉमेट्रिक प्रोग्रेशन होता. इथे काय सांगा बाळांनो? अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर चला मला सांगा, जर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असतील then largest coefficient in the expansion of 1 plus x raised to n minus 4 is what? हा पुढचा प्रश्न बघू आपण. काय सर्वात पहिले मला हे सांगा बाळांनो की कोएफिशियंट्स काय काय येतील. चला 5th टर्म, 6th टर्म आणि 7th टर्म. बाळांनो मला सांगा 5th टर्म आपण कशी काढत असतो? चला t5 म्हणजे काय? t4 plus 1 equals to ncr. आता इथे n आपला काय आहे? n plus 4 आहे ना. n किती आपला? n plus 4cr. r ची व्हॅल्यू किती बाळांनो सांगा? r ची व्हॅल्यू आहे 4. ठीक आहे, 1 रेस टू बेटा 1 रेस टू काही पण असेल तरी त्याचा आन्सर काय असणार सांगा? 1 असतं. तर त्याच्याकडे मी लक्ष नाही देत, ते ऍक्च्युअली n मायनस r असतं ना. येतं लक्षात? आणि मला काय सांगा? x रेस टू 4. ऍक्च्युअली मला याची पण गरज नाहीये कारण की कोएफिशियंट्स पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे बाळांनो, चला मला सांगा t6 कसं येणार? तर t5 plus 1 म्हणजे n plus 4c5. तर ह्यालाच इथपर्यंत राहू द्या, हाच कोएफिशियंट आहे ना आपला. हा, आणि t7 कसा येणार सांगा? t6 plus 1 म्हणजे n plus 4c6. तर हा झाला आपला तिसरा कोएफिशियंट. बाळांनो या तिघा कोएफिशियंटचे जे तिन्ही टर्म्सचे जे कोएफिशियंट आहेत ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. बाळांनो तुम्हाला माहिती का, जर a b c अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर b जो असतो b हा a plus c upon 2 च्या इतका असतो. थोडक्यात b इज द अरिथमेटिक मीन ऑफ फर्स्ट अँड थर्ड टर्म. येतं लक्षात? ओके, म्हणजे याचा अर्थ असा झाला का की 2b इक्वल्स टू a plus c, 2b इक्वल्स टू a plus c. चला तर ही तुमची b टर्म आहे ना. तर चला 2 times n plus 4c5 इक्वल्स टू n plus 4c4 plus n plus 4c6. येतं लक्षात? चला बाळांनो आता हे सॉल्व्ह करूया आपण. ओके, कसं सॉल्व्ह करणार? बघा एक काम करणार ना, हे मला परत थोडस तेच वाटतं बघा. आपण जो एक प्रॉपर्टी मगाशी केली, ncr अपॉन ncr मायनस 1 इक्वल्स टू n मायनस r प्लस n प्लस 1 मायनस r अपॉन r. ही प्रॉपर्टी ना, या प्रॉपर्टी सारखंच वाटतं बघा. काय करणार बाळांनो सांगा? या टर्मला डिव्हिजन करून टाका. बघा का बाळांनो, अरे हे नॉर्मली पण सॉल्व्ह होईल. n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल n मायनस r फॅक्टोरियल माहिती तुम्हाला, त्याच्याने पण सॉल्व्ह होईल. ओके, चला तर 2 इक्वल्स टू n प्लस 4c4 अपॉन n प्लस 4c5 प्लस n प्लस 4c6 अपॉन n प्लस 4c5. सगळ्यांना कळतं बाळांनो? समजते का? चला बाळांनो मला सांगा याचा आन्सर काय. पण थांबा एक मिनिट, एक छोटीशी स्कीम आहे इथे. स्कीम अशी बाळांनो की इथे वरचा नंबर छोटा आहे, खालचा नंबर मोठा आहे. आणि आपला फॉर्म्युला काय आहे? जर वरचा नंबर मोठा असेल आणि खालचा नंबर छोटा असेल तर आपला फॉर्म्युला आहे. येतं लक्षात? मग एक काम करा बाळांनो, हा फॉर्म्युला यूज करा आणि याला फक्त रेसिप्रोकल करा ना, उलट करा फक्त. म्हणजे ह्याला जर मी उलट केलं तर काय फॉर्म्युला तयार होतो? ncr मायनस 1 अपॉन ncr इक्वल्स टू r अपॉन n प्लस 1 मायनस r. याला फक्त रेसिप्रोकल करा तर तिथे फॉर्म्युला तयार होऊन जाईल बाळांनो. ठीक आहे, चला काय सांगा आपला फॉर्म्युला कसा बनतोय? वरती r येतोय, r म्हणजे जी मोठी टर्म असते ती 5 अपॉन n प्लस 1 मायनस r. चला n कोण आहे तुमचा? n प्लस 4 प्लस 1 मायनस 5. सगळ्यांना कळतंय? इथे तुमचा n फक्त n होता ना, इथे आपला n काय? n प्लस 4 आहे. ओके, त्याच्यात प्लस 1 करायचा आणि मायनस r करायचा जो 5 आहे. ओके, प्लस
इथे तर काही गरज नाही म्हणून इथे हा ओरिजिनल फॉर्म्युला आपला होईल सांगा n+4 + 1 - 6/6 राहील लक्षात. सेकंड कळते बाळांनो. हे बघा हे लेंथी मेथडनी सुद्धा आन्सर याचं येणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आलं लक्षात. कोणत्या वेळेला समजा नाहीच आठवलं तुम्हाला फॉर्म्युला तर आपली ओरिजिनल मेथड आहे ना बाळांनो. एनसीआर चा फॉर्म्युला माहिती का सगळ्यांना? एनसीआर चा फॉर्म्युला काय सांगा बरं पटकन एका मिनिटात सांगा. हा n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल n मायनस r फॅक्टोरियल. आणि मग काय करायचं माहिती ना, जो मोठा असतो त्याला कमी कमी करत नाही एक एक ने. आपण मगाशी केलं ना ते, येतं लक्षात तशा टाइप मध्ये. ठीक आहे, त्याच्याने पण आन्सर 100% येणार आहे. ओके चला. 2 = 5 अपॉन बाळांनो 4 + 1 5 5 - 5 0 तर फक्त n उरला. येतं लक्षात. प्लस हे किती झाले सांगा बाळांनो. 4 + 1 5 5 - 6 म्हणजे n - 1 अपॉन 6. येतं लक्षात. चला सोडवा बाळांनो. याला मल्टिप्लाय करा, क्रॉस मल्टिप्लाय. तर बोला 2 = 30 प्लस n² - n अपॉन 6n. बेटा अपॉन 6n ला मी तिकडे आकलून दिलं तर काय होईल सांगा. काय झालं सांगा बाळांनो. 12n = 30 प्लस n² - n. 12 ला तिकडे पाठवून द्या तर इकडे 0 समजा मी लिहिला. ओके 12n ला तिकडे पाठवून द्या तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशन इकडे लिहिला. n² - 13n + 30. येतं लक्षात. चला 30 चे असे दोन फॅक्टर्स ज्याची ऍडिशन किती 13 तर 10 × 3 ऍडिशन 13 आहे ना. आणि दोघांना कोणतं साइन बेटा मायनस साइन. तर n² मायनस हा जाऊ दे बाळा 10n मायनस 3n + 30. लहान मुलं असतात बाळा त्यांना कळणार नाही उगाच बरोबर की नाही. चला तर n - 10 - 3n - 10 = 0. तर n ची व्हॅल्यू 10 और n ची व्हॅल्यू 3 बाळांनो. दोन व्हॅल्यू आल्या यांच्या. पण थांबा जरा वरती या बाळांनो. n ची व्हॅल्यू आपल्याला 10 तर नाही घ्यायला लावलेली त्यांनी. मग n ची व्हॅल्यू काय सांगा बाळांनो 3 येऊन जाईल. येतं लक्षात. तर n ची व्हॅल्यू जर आपण 3 घेतली येतं लक्षात तर बाळांनो 1 + x⁻³ + 4 म्हणजे 1 + x⁻7 येईल बाळांनो. येतं लक्षात. आणि तुम्हाला त्यांनी विचारलंय ह्या एक्सपान्शनचा लार्जेस्ट कोएफिशियंट कोणता आहे. आता बाळांनो लार्जेस्ट कोएफिशियंट तर मधल्या टर्म्स असतात ना नेहमी. आलं लक्षात. मधली एक टर्म किंवा दोन टर्म ज्या असतील त्या लार्जेस्ट कोएफिशियंट असतात. बाळांनो सांगा बरं 1 6 15 20 15 6 1 7 वाल्याचं काय येईल 1 7 21 35 35 21 7 1. येतं लक्षात. तर बाळांनो काय सांगा लार्जेस्ट कोएफिशियंट आपले हे दोन येतील. पण थांबा अशा वेळेस इथे बघून घ्यायचं की हा 1 आहे. जर इथे 2 असतं तर त्याचं पण काहीतरी इथे बेटा मल्टिप्लाय झालं असतं बरं का. लक्षात येते ना. 2 काहीतरी ते पण मल्टिप्लाय झालं असतं इथे. समजते बाळांनो. पण आता इथे लकीली 1 आहे तर 1 ची पॉवर अशी बाळांनो 1च येणार आहे. आणि x ची पॉवर जी काय असेल ती कोएफिशियंट मध्ये धरली जाणार आहे. येतं लक्षात. म्हणून लार्जेस्ट कोएफिशियंट काय झाले बाळांनो सांगा त्याचे 35. सगळ्यांना कळलं का? कळलं की नाही बाळांनो. येतं लक्षात. ठीक आहे बेटा. चला नेक्स्ट पुढे जाऊयात. बाळांनो गणित थोडस ट्रिकी वर का जरा लक्ष द्या. पहिले लक्ष द्या. ओके JEE Mains 2025 मध्ये आलेलं 23 Jan shift 2 in the expansion of 1 + x⁻p into बाळांनो इथं काहीच नाही म्हणजे काय मल्टिप्लिकेशन आहे ना. into 1 - x⁻³ the coefficient of x and x² are 1 and -2. म्हणजे हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल हे एक्सपांड कराल ना बेटा पहिले मग तुम्ही त्या मल्टिप्लाय कराल टर्म्सला आणि त्या टर्म्सला सॉल्व्ह केल्यानंतर तुमचा x आणि x² चा कोएफिशियंट 1 आणि -2 दिलेला आहे. येतं लक्षात. रिस्पेक्टिव्हली बेटा. येतं लक्षात. तर तुम्हाला p आणि q शोधायचं आहे पहिले तर तुम्हाला p² + q² काढता येईल. येतं लक्षात बाळांनो. चला आपण आता सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. बेटा सर्वात पहिले मला सांगा हे जे आहे एक्सपान्शन 1 + x⁻p आणि 1 - x⁻q ह्याच्यात तुम्हाला x आणि x² चा कोएफिशियंट शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे बाळांनो. हे दोन वेगवेगळे नाही बरं का. हे दोघं एकमेकांना मल्टिप्लाय आहेत. येतं लक्षात. पण काही प्रॉब्लेम बाळांनो आपल्याला सॉल्व्ह करता येईल. हे बघा सांगा पहिले 1 + x⁻p याचं एक्सपान्शन कसं असेल. सर्वात पहिले असेल बाळांनो PC0 जसं NC0 असतं ना पहिले
तर PC0 1 P मायनस 0. आता 1 काही असेल तर मी काय लिहिणार आहे का त्याला? नाही, कारण की ते 1च असतं. ठीक आहे ना. x0 सगळ्यांना कळतंय? इंटू सॉरी त्याच्या पुढे येईल प्लस PC1 1 एनिथिंग इज ऑलवेज 1 आणि x1 येतं लक्षात. प्लस PC2 x2 येऊन जाईल ना पुढची टर्म. सेम टू सेम येतं लक्षात. पण जरा थांबा, मी याच्या पुढची टर्म जरी घेतली तरी ती x चा क्यूब येते ना. तर x चा क्यूबचं तर असंही काय आपलं विचारलेलं नाही. आणि सगळ्यांना कळतंय का बाळांनो? हा, तर त्या पुढच्या टर्मचा बाळांनो मी विचार करत नाहीये. इंटू बरं का बेटा, मल्टिप्लाइड बाय. चला ह्याच्यासोबत सेम होईल ना. तर काय सांगा, QC0 1 एनिथिंग इज 1 Q0. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवणार. काय लक्षात ठेवणार तुम्हीच सांगा? मायनस आहे ना बाळांनो. येस. तर पुढची टर्म काय येणार सांगा? मायनस. कुठे बाळा? काय म्हणते बाळा? 1 मायनस 0 क्यू येणार ना. 1 फॉर्म्युला काय बाळा आपला? NCR P मायनस R आणि Q ना. येते का लक्षात? मग मला सांगितलं जर QC0 असेल तर P काय येईल सांग? Q मायनस 0 म्हणजे Q आणि इथे P ची व्हॅल्यू 1 आहे ना. तर 1 आणि 1 तर 1च असणार ना. एनिथिंग 1 एनिथिंग इज ऑलवेज 1. चला बाळा इथे सांगा बरं. QC1 आणि x1 येईल ना. तो सेम टू सेम आहे ना. एक्सच आहे तो. आणि मला नेक्स्ट टर्म काय येईल? प्लस मध्ये येईल QC2 x². बेटा इथून पण मी पुढे चेक करणार नाहीये. सगळ्यांना कळतंय का? सगळ्यांना कळतंय? आता जरा थांबा. आता बाळांनो आपल्याला x चा कोइफिशियंट पाहिजे. बाळांनो सांगा x च्या टर्म्स कोणत्या कोणत्या येतील मला पहिले ते सांगा. हे बघा आता मी काय करतोय इथे बेटा खूप सुमडीत x0 ला 1 लिहून टाकतोय. म्हणजे हा फक्त बेटा काय सांगा 1 आहे. आलं का लक्षात? PC0 इंटू 1. हा मी Q0 ला बाळांनो 1 लिहून टाकतोय. चालेल का? तर हा फक्त 1 आहे. आलं का लक्षात? तर x च्या टर्म्स कोणत्या कोणत्या येतील बाळा? बघा हे एकमेकांना मल्टिप्लाय होतील ना आता सगळ्या टर्म्स. तर बघा x ची टर्म एक ही येईल बघा. 1 नी जर याला मल्टिप्लाय केलं तर x ची एक टर्म जनरेट होईल. आणि ह्यानी जर याला मल्टिप्लाय केलं तर x ची अजून एक टर्म जनरेट होईल बघा. तर 2 टर्म जनरेट होतील x च्या. मग आपण x ला कॉमन काढू आणि जे उरलं असेल त्याला आपण कोइफिशियंट म्हणू ना. येतं लक्षात? तर मी काय करतो ते एकत्र लिहितो बाळा. ठीक आहे ना. त्या 2 टर्म्स मी एकत्र लिहितो. समजा PC0 इंटू मायनस ऑफ QC1 x. येतं लक्षात? आणि प्लस नेक्स्ट टर्म काय म्हणून सांगा? PC1 x इंटू QC0. सगळ्यांना कळते बांधव? येते का लक्षात? तर हे बघा ह्या दोघं x च्या टर्म झाल्या. आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही x ला काय करू शकता बाळांनो सांगा? डायरेक्ट त्याच्या बाहेर काढू शकता ना इकडे. इंटू x म्हणजे हा झाला तुमचा कोइफिशियंट. येते लक्षात? जो तुम्हाला किती दिलेला बाळांनो सांगा? जो कोइफिशियंट तुम्हाला दिलेला बाळांनो किती? 1 दिलेला. ओके चला आपण हे सॉल्व्ह करू. बेटा PC0 एनिथिंग C0 इज ऑलवेज 1 इंटू मायनस ऑफ QC1. बघा NC1 नेहमी n असतो माहिती का तुम्हाला? तर QC1 नेहमी काय असणार? Q प्लस सांगा PC1 इज P अँड QC0 इज 1. तर बाळांनो त्याचा आन्सर आलेला आहे. बट हे बघ याचा आन्सर आलेला आहे P मायनस Q इक्वल्स टू 1. हा 1 कुठून आला? कोइफिशियंट त्यांनी दिलेला ना आपल्याला. x चा कोइफिशियंट काय बेटा सांगा? 1. तर हा जो आहे पूर्ण हा x चा कोइफिशियंटच आहे ना. त्याचे आन्सर किती बेटा सांगा? 1. येते लक्षात? सगळ्यांना समजते? माझे इथपर्यंत आले. चला नेक्स्ट बाळांनो. ओके आता तुम्ही मला सांगा बाळांनो x² चे कोइफिशियंट काय काय येतील बरं का बाळांनो? जरा लक्ष द्या. x² चे कोइफिशियंट काय काय येतील? ठीक आहे. हा x² च्या टर्म्स काय काय येतील जरा चेक करा. बाळांनो बघ 1 नी जर x² ला मल्टिप्लाय केलं तर ही एक टर्म जनरेट होईल. जर x नी x ला मल्टिप्लाय केलं तर ही एक टर्म जनरेट होईल. आणि जर 1 नी x² ला मल्टिप्लाय केलं तर ही एक टर्म जनरेट होईल. येते का लक्षात?
या 3 टर्म्स बाळांनो एक्स स्क्वेअरच्या कोइफिशियंट वाला जनरेट होतील. कळतंय का सगळ्यांना? कळतंय सगळ्यांना? परत दाखवू. हे बघा इकडे लक्ष द्या. हे बघा बाळांनो, हे बघा तुम्हाला परत एकदा दाखवतो. हे बघा इथे कोणीच नाही ना, तर 1 इंटू एक्स स्क्वेअर विल बी एक्स स्क्वेअर, एक्स इंटू एक्स विल बी एक्स स्क्वेअर आणि 1 इंटू एक्स स्क्वेअर विल बी एक्स स्क्वेअर. बेटा 3 टर्म्स येतील ना एकमेकांची मल्टिप्लाय. सर पुढच्या टर्म्स नाही येणार का बाळा? एक्स क्यूब आहे ना पुढची टर्म, इकडे पण पुढची टर्म एक्स क्यूब आहे ना, त्यांचा काही संबंध नाही ना. त्या मल्टिप्लाय करून एक्स स्क्वेअर येईल का कधी? नाही येणार बाळांनो. ठीक आहे, तर या 3 टर्म्स आपल्याला बाळांनो आता घ्यायच्या बरं का, जरा लक्ष द्या. कोणत्या कोणत्या टर्म्स आहे मी तुम्हाला सांगतो बघा. पहिले काय सांगा, PC0 इंटू QC2 एक्स स्क्वेअर. येतं लक्षात? त्याच्यानंतर ही वाली टर्म आहे बेटा, पण प्लस मायनस काय होऊन जाईल सांगा, मायनस PC1 इंटू QC1 इंटू एक्स स्क्वेअर. बघा कर ना कट. हा हा इथपर्यंत श्वेता इकडे ना बाळा, मॅम कडे फोन दे नव्हता, तिला घरी फोन करा. आलाय बघ फोन. चला बाळांनो, प्लस इकडे सांगा बाळांनो, तिसरी टर्म आपली झालेली आहे QC0 इंटू PC2. सगळ्यांना कळतंय का? QC0 इंटू PC2 एक्स स्क्वेअर. बाळांनो आता हे जे सगळे एक्स स्क्वेअरच्या टर्म्स आहेत, मी मगाच सारख्याच काय करतो सांगा बाळांनो, डायरेक्ट बाहेर लिहिले तरी पण चालणार आहेत. इथे लक्षात, कॉमन काढून बाहेर लिहिले बाळा. चला पुढे जाऊयात. तर बोला बाळांनो काय होईल सांगा, या एक्स स्क्वेअरच्या टर्म्स आहेत बरं का. बेटा PC0 इज 1, एनिथिंग C0 इज 1. चला QC2, तर QC2 ला आपल्याला शोधावं लागेल बाळांनो, Q फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल Q मायनस 2 फॅक्टोरियल. ओके, मायनस PC1 इज P, QC1 इज ऑल्सो Q. चला बाळांनो, प्लस QC0 इज 1 इंटू बाळांनो हे सांगा P फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल P मायनस 2 फॅक्टोरियल. येतं लक्षात, इंटू एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आता बाळांनो हा जो पूर्ण कोएफिशियंट आहे, हा कोएफिशियंट त्यांनी तुला दिलेला आहे बाळांनो, हा कोएफिशियंट तुला दिलेला -2. येतं लक्षात. तर आपण काय केलं मला सांगा बरं, हा जो आहे ना हा फक्त कोएफिशियंट घेतला आपण, त्याचा आन्सर तुमचा -2 आहे. येतं लक्षात? ओके बाळांनो, चला आता एक काम करू, आपण याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. Q मोठा आहे ना बाळांनो, तर आपण काय करतो, Q इंटू Q मायनस 1 इंटू Q मायनस 2 फॅक्टोरियल अपॉन खाली 2 इंटू Q मायनस 2 फॅक्टोरियल. हे दोघं कट होऊन जातात. येतं लक्षात, मायनस PQ प्लस सांगा बाळांनो P इंटू P मायनस 1 इंटू P मायनस 2 फॅक्टोरियल अपॉन 2 इंटू P मायनस 2 फॅक्टोरियल. जे काय होऊन जातं सांगा बाळांनो, कॅन्सल होऊन जातात. इक्वल्स टू काय सांगा, -2. येतं लक्षात. एक काम करा बाळांनो, खाली दोन्हीकडे 2 आहे ना, तर सगळ्या टर्म्सला 2 ने मल्टिप्लाय करून टाका. बोला काय होऊन जाईल? हा ना, मग सगळ्यांना 2 ने मल्टिप्लाय करून टाकू ना, ही पण मल्टिप्लाय होऊन जाईल ना. तर बोला बाळांनो काय होईल, Q स्क्वेअर मायनस Q. येतं लक्षात, इथे 2 ने मल्टिप्लाय होऊन जाईल -2PQ आणि इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 2 कॅन्सल होत आहेत, इथे पण आणि इथे पण. आलं ना लक्षात? हा प्लस P स्क्वेअर, हा तर कडे झाले ना, P स्क्वेअर मायनस P इक्वल्स टू -4. तिकडे पण 2 ने मल्टिप्लाय होईल. हा बाळांनो या 3 टर्म्स मी बेटा बघतोय, जरा तुम्हाला असं वाटत की काहीतरी याच्यामध्ये रिलेशन आहे. P स्क्वेअर मायनस 2PQ प्लस Q स्क्वेअर कुठेतरी बघितल्यासारखं वाटतात का? P मायनस Q चा होल स्क्वेअर आहे ना बा, P मायनस Q चा होल स्क्वेअर. आणि हे काय सांगा, मायनस P मायनस Q ला मी मायनस कॉमन काढून P प्लस Q लिहिलं तरी चालेल ना, इक्वल्स टू -4. पण PQ ची व्हॅल्यू नाही ना बाळा आपल्याकडे अजून. P स्क्वेअर आणि Q स्क्वेअर ची व्हॅल्यू माहिती आपल्याला पाहिजे, ठीक आहे ना. पण मग तुमच्याकडे बेटा PQ ची व्हॅल्यू अजून आलेली नाही ना आपली, ती तर काढावी लागेल ना पहिले. कळलं का? आलं लक्षात? PQ आहे ना बाळा, हे बघा आपल्याकडे P मायनस Q आलेला आहे, म्हणून मी काय केलं, याला एकत्र केलं तर तो P मायनस Q चा होल स्क्वेअर होऊन जाणार आता. इथं लक्षात. तर बेटा तसंच करू आपण. काय P मायनस Q ची व्हॅल्यू किती बाळांनो सांगा? त्याची व्हॅल्यू आहे बाळांनो 1. तर सांगा हा होतोय P मायनस Q चा होल स्क्वेअर मायनस P प्लस Q इक्वल्स टू -4. बाळांनो याची व्हॅल्यू वरतून मी बघितली तर 1 आहे.
तर 1 चा स्क्वेअर किती 1 मायनस पी प्लस क्यू इक्वल्स टू -4. एक काम करा, मायनस पी प्लस क्यू जर पूर्णच्या पूर्ण तिकडे नेला तर तो काय होऊन जाईल प्लस पी प्लस क्यू होऊन जाईल. आणि हा -4 इकडे आला तर 1 + 4 म्हणजे 5 होऊन जाईल बाळांनो. चला आपल्याकडे दोन आता आले बरं का इक्वेशन्स. काय सांगा, p प्लस क्यू इक्वल्स टू 5 आणि p मायनस क्यू इक्वल्स टू 1 वरतून आली बरं ती p मायनस क्यू इक्वल्स टू 1. चला तर काय होऊन जाईल सांगा 6 इक्वल्स टू 2p. तर p ची व्हॅल्यू 3 म्हणजे q ची व्हॅल्यू 2. संपला विषय बाळांनो. तर काय सांगा p² प्लस q² म्हणजे 3² प्लस 2² म्हणजे 9 प्लस 4 म्हणजे 13. सगळ्यांना कळलं की नाही? सोपं आहे की नाही बाळांनो? तर आन्सर काय सांगायचं 13. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? संपवायचं चालेल का घ्यायचं अजून एक? घ्यायचं एकच बाकी होईल. चला घेऊन टाकू. काय म्हणते बाळा? आता जाऊ तुम्ही म्हणताय तर घ्यायचं तर घेऊन टाकू. आता काय नाही घेऊन टाकू ना बाळा. चला नाही 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 चला बाळांनो, JEE 2024 9th April शिफ्ट 2 चं गणित आहे. ओके, द सम ऑफ द कोएफिशिएंट्स ऑफ x⁻²/3 अँड x⁻−2/3 यांच्या कोएफिशिएंट्सचा सम विचारलेला आहे. येतं लक्षात? इन द बायनॉमियल एक्सपेन्शन ऑफ x⁻² आणि 1/2 x⁻−2/5. सगळ्यांना कळते बाळांनो? हे बघा, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा की हे दोन्ही टर्म्स ह्याच्यामध्ये आहेतच आता, पण 1/2 आहे आणि (9) आहे. आलं लक्षात? पण बाळांनो जरा नीट ऐका बरं का, मी काय सांगतो जरा नीट ऐका. द सम ऑफ द कोएफिशिएंट्स ऑफ धिस म्हणजे यांचा काहीतरी मल्टिप्लाय वगैरे करून मग हे येणार आहे. कळलं का? नुसतं याचा कोएफिशिएंट नको आपल्याला. आलं का लक्षात? ह्यांचं जेव्हा असं एकमेकांसोबत मल्टिप्लाय होईल आणि त्याचं जेव्हा व्हॅल्यू x⁻² येईल त्याचं कोएफिशिएंट विचारलेलं आहे आपल्याला. येतं लक्षात? हा, म्हणजे पहिले ह्याचा आपल्याला जनरल टर्म माहिती पाहिजे. येतं लक्षात? आता ती जनरल टर्म आपण कशी शोधतो बाळांनो सांगा बरं. तुम्हाला आठवते का कोणाला? चला सांगा बाळांनो. काय आपण नेहमी सुरुवात कशापासून करतो? TR+1 = NCR. सांगा बाळांनो p⁻². आता इथे p कोण आहे सांगा? x⁻²/3 डायरेक्ट असं लिहून टाकतो. चालेल? (n−r). तर आता n ची व्हॅल्यू किती बेटा सांगा? 9 आहे ना आपण, तर 9 लिहून टाकू आपण. ठीक आहे, तर इथे काय सांगा बाळांनो 9 - r इंटू 1/2 इंटू x, नाही 1/2 सेपरेट आहे बाळांनो, इंटू x⁻² काय सांगा? थांबा एक मिनिट. 1/2 बघा ते कर बरं कट. थांब ना. हा ठीक आहे, राहू दे बेटा, काही प्रॉब्लेम नाही. 1/2 तिकडे फक्त सांगते का एकदा कॉल करायला मॅमला. ठीक आहे बाळा, पूर्ण टर्म (9) होईल ना ती. पूर्ण टर्म (9) होईल ना. कळते का मी काय बोलतोय? हे बघ, पहिल्या टर्मचा (2) काहीतरी आहे प्लस इंटू बेटा पूर्णच्या पूर्ण टर्म (9) होईल. तर मी काय करतो, या 1/2 ला सेपरेट करून घेतो आणि मग बाळांनो काय करतो मी सांगा, x⁻²/5 इंटू काय करतो बाळांनो सांगा? कर बरं बाळा, कर तिकडनं. r येईल ना बाळा इथे. इथे लक्षात x⁻n-r आणि बाळांनो b⁻r. तर हा (r) होऊन जाईल. इथे लक्षात? इथपर्यंत आले बाळा सगळेजण? इथपर्यंत आले? चला बाळांनो आता एक काम करू आपण. TR+1 = 9CR. ठीक आहे बाळा, 9CR. आता म्हणून तुम्हाला असं नाही वाटत की हा x आणि x त्यांचे बेस सेम आहे तर वरच्यांचे सगळ्यांची ऍडिशन होऊन जाईल. इथे लक्षात? तर काय होऊन जाईल सांगा? हे बघा 1/2 ला मी लिहून ठेवतो बेटा, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. चला x⁻9 2 18 - 2r/3 आणि मायनस काय बाळांनो सांगा 2/5 इंटू r. इथे लक्षात? असं होऊन जाईल ना याचा पूर्ण एकत्र केलं तर.
बाळांनो बघा ना, बेस सेम येते ऍडिशन ऑफ इंडायसेस, येतं लक्षात. बोला. तर 9CR 1/2 इंटू x रेस टू काय बनवणार सांगा. आता एक काम करायला, क्रॉस मल्टिप्लाय शिवाय काही ऑप्शन नाही बाळा तुमच्याकडे, ठीक आहे ना. 18 5 जार किती, 90 मायनस 10R मायनस 3 2 जार 6R अपॉन 5 3 जार 15, येते लक्षात. म्हणजेच बाळांनो एक्स रेस टू किती होऊन जाईल सांगा, तो 90 मायनस 16R अपॉन 15, येते लक्षात. हा आला तुमचा 9CR 1/2 रेस टू R, येते लक्षात. सगळ्यांना कळते बाळांनो का नाही कळते? ओके. ठीक आहे सर, आला तर बघू. हा मॅडम चला नेक्स्ट पुढे जाऊया आता. आता तुम्हाला या एक्स चा कोएफिशियंट एक्स रेस टू किती पाहिजे बेटा सांगा, 2/3 पाहिजे की नाही. म्हणजे आपण काय करणार बाबा सांगा, एक्स रेस टू 90 मायनस 16R/15 याला आपण एक्स रेस टू 2/3 शी कंपॅरिझन करणार. सिंपल आहे. म्हणजे वरचा आणि वरचा बाळा काय होणार सांगा, कंपॅरिझन होणार. सांगा 3 1 जार 3 3 5 जार 15, इथेच करून टाकतो डायरेक्ट, येतं लक्षात. चला बेटा हा काय सांगा, 5 2 जार 10, तर काय 90 मायनस 16R इक्वल्स टू 10 होऊन जाणार ना, येतं लक्षात. चला बाळा, तर हा इकडे गेला आणि हा तिकडे गेला. चला 80 इक्वल्स टू 16R, म्हणजे बेटा आर ची व्हॅल्यू काय झाली सांगा, 5, येतं लक्षात. तर आर ची व्हॅल्यू काय झाली बाळांनो सांगा, 5, येतं लक्षात. ओके, तर इथे आपण काय करणार, आर ची व्हॅल्यू 5 टाकून देणार बाळांनो. जरा चेक करा बरं काय येईल. हे बघा, येईल T5 प्लस 1 इक्वल्स टू 9C5, ठीक आहे, 1/2 रेस टू 5. आणि बाळांनो मी इथे आता परत 5 टाकत नाही ना, कारण की तो x रेस टू 2/3 येणार ना त्याचा आन्सर, म्हणूनच तर आपण काढलं ना. तर मी हे काढतच नाही मला, हे डायरेक्ट x रेस टू 2/3 येणार याचा आन्सर. चला हे सोडवायचं आपल्याला. 9 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल, 9 मायनस 5 4 फॅक्टोरियल इंटू बेटा 1/2 रेस टू 5, 2 2 जार 4 2 जार 8 2 जार 16 2 जार 32 बाळांनो, येते लक्षात. नाही 2 2 जार 4 2 जार 8 2 जार 16 2 जार 32, येस बेटा किती सांगा, 1/32, येते लक्षात. तर 1/32 आला तो. ओके चला 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 फॅक्टोरियल आपण सांगा बाळांनो, 5 फॅक्टोरियल इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 इंटू 1/32. चला बाळांनो मला सांगा बरं, 5 फॅक्टोरियल कॅन्सल झाला, 3 2 जार 6 6 कॅन्सल झाला, 4 1 जार 4 4 2 जार 8 2 1 जार 2 2 16 जार 32, येतं लक्षात. 9 7 जार 63/16 असं काहीतरी येतं याचं, ठीक आहे. थांबा ना बाळा, ते तात्ताशी काय आलंय सांगा, तुमचा एक्स रेस टू 2/3 आला ना. आता एक्स रेस टू मायनस 2/5 पण करावं लागेल ना आपल्याला, दोघांच्या कोएफिशियंटची ऍडिशन आहे ना ती, येतं लक्षात. तर आता बघा सेकंड बरं का, सेम टू सेम, फक्त काय करायचं सांगा, इथून चेंज होईल, येतं लक्षात. इथे काय बेटा सांगा बरं, आता सेकंड वाल्यासाठी एक्स रेस टू 90 मायनस 16R/15 याची कंपॅरिझन एक्स रेस टू मायनस 2/5 शी करणार. मायनस 2/5 आहे ना, मायनस 2/5 शी करणार, ठीक आहे. तर यांची कंपॅरिझन केली म्हणजे यांची पण कंपॅरिझन करा. सांगा 5 1 जार 5 5 3 जार 15, इथेच केलं डायरेक्ट, येतं लक्षात. चला हा तिकडे पाठवा. तर 90 मायनस 16R इक्वल्स टू मायनस 6, बेटा मायनस 6 ला इकडे घेऊन या, 16 ला तिकडे घेऊन जा. तर 96 इक्वल्स टू 16R. बघा आर ची व्हॅल्यू झाली 96/16. बघा 16 5 जार किती असतो, 80, 16 6 जार 96, 16 6 जार 96. तर आर ची व्हॅल्यू काय झाली बाळांनो सांगा, 6. तर परत एकदा बाळांनो सेम टू सेम इथून जे आपण केलं होतं असंच असं तेच करणार. आर ची व्हॅल्यू 6 झाली ना, तर T6 प्लस 1 इक्वल्स टू 9C6 1/2 रेस टू 6 आणि एक्स रेस टू मायनस 2/5 येणार. याचं असं की आपलं काही काम नाही, आपलं कोएफिशियंटच विचारलेत ना फक्त. चला बाळांनो ठीक आहे बेटा, चला बोला. तर काय सांगा, 9C6 बोला बेटा काय सांगा, 9 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल, 9 मायनस 6 3 फॅक्टोरियल इंटू सांगा बाळांनो 1/2 रेस टू 6, 2 2 जार 4 2 जार 8 2 जार 16 2 जार 32 2 जार
64 बाळांनो. चला 1/64 येतं लक्षात. बेटा मी पुढचं लिहितच नाही बरं का, कारण की असं कोएफिशियंटच पाहिजे आपल्याला. चला तर काय सांगा 9 into 8 into 7 into 6 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल into 3 into 2 into 1. चला 6 6 कॅन्सल, 3 2 जार, अरे नाही ना 6, 3 1 जार 3, 3 3 जार 9, 2 1 जार 2, 2 4 जार 8 येतं into 1/64. चला 4 1 जार 4 बाळांनो, 4 1 जार 4, 4 6 जार 24 येतं लक्षात बाळांनो. तर काय आलं सांगा 7 7 3 जार 21/16 येतं लक्षात. आलं बेटा बघ 21/16 प्लस 63/16. चला दोघांची ऍडिशन करा, दोघं कोएफिशियंट आहेत ना. हा तर काय 63 प्लस 21/16 म्हणजे 84/16 बाळांनो. चला 2 8 जार 2 4 जार 8 2 2 जार येते लक्षात बाळांनो. चला 2 4 जार 2 2 जार 4 2 1 जार 2, 21/4 वगैरे आहे का ऑप्शन मध्ये येतं लक्षात. तर काय बेटा सांगा आपला आन्सर 21/4. सगळ्यांना कळलं कसं केलं आपण. बघा हे सॉल्व्ह करायचं, दोघांचे कोएफिशियंट काढायचे बरं का, कारण की त्या भामट्यांनी इतके भामटे बेटा 63/16 पण दिले बघ ऑप्शन मध्ये. म्हणजे पोरं समजा विसरले, फक्त एकच काढलं यांनी, तर 63/16 पण देऊन ठेवलेले. येतं लक्षात. तर अशा पद्धतीने बाळांनो आपण काय करतोय सांगा, ते सॉल्व्ह झालेलं आहे बेटा. सगळ्यांना कळलं का. चालेल बाळांनो, भेटूयात.